वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. खोट्याची तुकाराम महाराजांना खूप चीड आहे. लगेच नाही आवडत खोट. तुकोबाराय म्हणतात सोंगाने देव नाही प्राप्त होत. सोंगाने लोकाला तुला फसवता येईल आणि त्याही पुढे जाऊन तू लोकालाही नाही फसवीत, तू स्वतःला फसवतोस. कारण तुझ्या प्रारब्धात जे आहे ते तुला मिळणारच आहे. ते फसवूनही मिळणार आहे आणि खरं करूनही मिळणार आहे. तेवढंच मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळणारच नाही. तुला जे वाटतं की आपण लोकाला फसवतो म्हणून मिळतंय, याचा सरळ सरळ अर्थ आहे तू लोकाला नाही फसवीत, तू स्वतःला फसवतोय. स्वतःला सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे ना. आपण सगळ्याला फसवू शकतो महाराज, देवाला नाही फसवू शकत. देवाला नाही फसवू शकत. कसं काय फसवू? माणसं देवाला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतात. आपली बुद्धी तिथं सुद्धा चालवायचा प्रयत्न करतात. तिथं सुद्धा पुजाऱ्याला फसवता येईल, लाईन मध्ये उभा राहिलेल्या लोकांना फसवता येईल, देवाला नाही फसवता येत. पुजारी म्हणजे देव नसतो, लाईन मध्ये उभा राहिलेली माणसं देव नसतात, तिथं जे सेक्युरिटी असते ती देव नसते. देव तुझ्या आत बसलेला आहे. तू काय करणार आहे ते करायच्या अगोदरच तुझ्या मनात आल्याबरोबर त्याला कळतं. त्याला काय फसवणार आहे तो? आपल्याला जे करायचं असतं ते आपण नंतर करतो, अगोदर ते करण्याची प्रेरणा मनामध्ये बऱ्याच वेळ घोळत असते. नंतर मग बुद्धी त्याच्यावर शिक्का मारत असते. तर ज्या वेळेला मनामध्ये संकल्प येतो त्यावेळेला हात तिथंच बसलेला राहतो. तिथंच त्याला काय फसवणार आहे आपण? तेव्हा परमार्थिक जीवन जगू इच्छिणाऱ्या माणसांनी हे मनातून काढून टाकावं फसवा फसवीचे कार्यक्रम. स्वतःलाही फसवू नये, दुसऱ्यालाही फसवण्याचा प्रयत्न करू नये, देवालाही फसवण्याचा नादाला लागू नये. कारण हे सगळं फसवणं आपल्याच माथी अशा प्रकारचं पडतं. आपण कोणालाच फसवत नाही, स्वतःला अशा प्रकारचं फसवत असतो. तर बाह्य अशा प्रकारच्या त्यागाला काहीही महत्व नाही, काहीही किंमत नाही, काही उपयोग नाही, काही उपयोग होत नाही. तर हे आपल्याला मानावंच लागेल. आपली आतून जर तयारी नसेल तर घरदार सोडून परमार्थात आलेली माणसं घरादारात असणाऱ्यापेक्षा जास्त विषयी होतात, जास्त आसक्त होतात आणि जास्त लोभी होतात. नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे, वैराग्य वावगे देश त्यागे, काम वाढे भय वासनेच्या द्वारे, सांडावे ते धीरे अचावाचा. कापवून टिरी श्रुत्वाची मात, केले वाता हात उचित काळे. तुका म्हणे करी जिव्हेचे विटाळ, लटिक्याची मूळ स्तुती होता. काम वाढे भय वासनेच्या द्वारे, सांडावे ते धीरे अचावाचा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पारमार्थिक साधना करत असताना मानसिक धारणा विशेष महत्वाची आहे. बाह्य क्रिया महत्वाची नाही, मानसिक धारणा महत्वाची आहे, या विषयाचं प्रतिपादन करतात. बाह्य क्रिया आणि मानसिक धारणा याचा कार्यकारण भाव संबंध आहे. कुठलीही आपण स्थूल शरीराकडून क्रिया करत असतो तर त्या क्रियेचं मूळ मनामध्ये असतं. आवडे ते वृत्ती किरीटी आदी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी कराशी. समोर एखादी वस्तू पाहिली, डोळ्याचं काम नुसतं दाखवण्याचं असतं.
बुद्धी त्याचा विचार करते ही वस्तू आपल्याला अनुकूल आहे की प्रतिकूल आहे. अनुकूल आहे अशा प्रकारचं तिचं मत पडलं तर मग जर ती वस्तू अनुकूल आहे तर आपल्याला संग्राह्य आहे, ती आपल्याला घ्यायला पाहिजे अशा प्रकारचं ती मत देते. आणि एकदा ती वस्तू घ्यायची असं निश्चित केलं की मग इंद्रियांना प्रेरणा दिली जाते. पायाला सांगितलं तर चाल त्या वस्तूकडे चल, हाताला सांगितलं जातं उचल वस्तू, चल घरी घेऊन. म्हणजे ती वस्तू उचलून घरी आणण्याची ही जी बाह्य क्रिया घडत असते त्या बाह्य क्रियेला अनुकूल पोषक अशा प्रकारचं आतली मानसिक धारणा निर्माण होत असते. आतली मानसिक धारणा आणि बाह्य कृती याचा ज्या वेळेला मेळ असतो त्यावेळेला ती कृती सुसंगत अशा प्रकारची असते. स्वाभाविक रीतीनं असंच घडतं. पण ज्या वेळेला आतली मानसिक धारणा वेगळी आहे आणि लौकिकाच्या रेट्यामुळं बाह्य अशा प्रकारची कृती जर वेगळी होऊ लागली तर त्या कृतीला काहीही महत्व नाही. ती कृती ढोंग समजली जाते. ढोंग. कर्मेंद्रियाणि संयम्य य असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढांस्थान मिथ्याचार स उच्यते. आत जसं आहे तसं बाहेर अशा प्रकारचं असावं. तुकोबारांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, जैसे दावी तैसा राहे तरी का देवदुरी आहे. तू वरून जसं लोकाला दाखवतोस आपण कसे आहो हे जसं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तसाच प्रकारे जर तू अंतःकरणात झालास राहिलास ना तर मग तुझ्या करता देव काही लांब नाही. पण बहुतेक वेळेला असं होतं आपण लोकांना दाखवण्याकरता जेवढा प्रयत्न करतो तेवढा असण्याकरता नाही प्रयत्न करत. बहुतेक आपली साधना, आपलं आयुष्य, आपली सगळी शक्ती याच्यामध्येच खर्च होते. लोकांना आपण चांगलं दिसलो पाहिजे. चांगलं तेवढीच शक्ती जर आपण चांगलं असण्याकरता खर्च केली तर फार अशा प्रकारचं चांगलं होईल आपलं. पण झटपट अशा प्रकारचं मोठं होण्याची अपेक्षा असते आणि हा उतावीळपणा माणसाला नाडतो. स्वाभाविक रीतीनं आंब्याला पाड लागला आणि मग जर त्याला पाचटात घातलं तर तो आंबा काय होतो, पिकतो. पण पाड लागल्यावर पाचटात घातलं पाहिजे ना. याला आंबा पिकवायचा म्हणून जबरदस्तीनं बुक्क्या घालून त्याला थोडा बिलबिला करतो आणि मग पाचटात घालतो तर तो पिकत नाही. तो काय होत असतो, नासत असतो. असा हा प्रकार परमार्थ करणाऱ्या, परमार्थिक म्हणून घेणाऱ्या मानवामध्ये सातत्यानं घडत असताना दिसतोय. आणि तुकाराम महाराज याच्या विरोधी आहेत. तुकाराम महाराजांना खोट्याची फार चीड आहे. आतापर्यंतच्या अभंगाच्या चिंतनातून हे आपल्या अनेक वेळेला लक्षात आलेलं आहे. खोट्याची तुकाराम महाराजांना खूप चीड आहे. लगेच नाही आवडत खोट. तुकोबाराय म्हणतात सोंगाने देव नाही प्राप्त होत. सोंगाने लोकाला तुला फसवता येईल आणि त्याही पुढे जाऊन तू लोकालाही नाही फसवीत, तू स्वतःला फसवतोस. कारण तुझ्या प्रारब्धात जे आहे ते तुला मिळणारच आहे. ते फसवूनही मिळणार आहे आणि खरं करूनही मिळणार आहे. तेवढंच मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळणारच नाही. तुला जे वाटतं की आपण लोकाला फसवतो म्हणून मिळतंय याचा सरळ सरळ अर्थ आहे तू लोकाला नाही फसवीत, तू स्वतःला फसवतोय. स्वतःला. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे ना.
आपण सगळ्याला फसवू शकतो महाराज, देवाला नाही फसवू शकत. देवाला नाही फसवू शकत. कसं काय फसवू? माणसं देवाला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतात. आपली बुद्धी तिथं सुद्धा चालवायचा प्रयत्न करतात. तिथं सुद्धा पुजाऱ्याला फसवता येईल, लाईन मध्ये उभा राहिलेल्या लोकांना फसवता येईल, देवाला नाही फसवता येत. पुजारी म्हणजे देव नसतो, लाईन मध्ये उभा राहिलेली माणसं देव नसतात, तिथं जे सेक्युरिटी असते ती देव नसते. देव तुझ्या आत बसलेला आहे. तू काय करणार आहे ते करायच्या अगोदरच तुझ्या मनात आल्याबरोबर त्याला कळतं. त्याला काय फसवणार आहे तो? आपल्याला जे करायचं असतं ते आपण नंतर करतो, अगोदर ते करण्याची प्रेरणा मनामध्ये बऱ्याच वेळ घोळत असते. नंतर मग बुद्धी त्याच्यावर शिक्का मारत असते. तर ज्या वेळेला मनामध्ये संकल्प येतो त्यावेळेला हात तिथंच बसलेला राहतो, तिथंच. त्याला काय फसवणार आहे आपण? तेव्हा पारमार्थिक जीवन जगू इच्छिणाऱ्या माणसांनी हे मनातून काढून टाकावं फसवा फसवीचे कार्यक्रम. स्वतःलाही फसवू नये, दुसऱ्यालाही फसवण्याचा प्रयत्न करू नये, देवालाही फसवण्याचा नादाला लागू नये. कारण हे सगळं फसवणं आपल्याच माथे अशा प्रकारचं पडतं. आपण कोणालाच फसवत नाही, स्वतःला अशा प्रकारचं फसवत असतो. डॉक्टर जवळ गेल्यानंतर माणसाने खरं बोलावं. तिथं डॉक्टरला फसवायचा प्रयत्न केला की डॉक्टरला नाही फसवत, तो स्वतःला फसवतोय. वकिलाजवळ सुद्धा जे असेल ते त्यांनी काय सांगायला पाहिजे? खरं सांगायला पाहिजे. तसं देवाजवळ संताजवळ जे आहे वास्तव ते कथन करायला पाहिजे. म्हणजे तिथून त्यांचा इलाज सुरू होतो. आपलं पोट दुखतंय, डॉक्टरने विचारलं पोटात दुखतं का? नाही, पोटात नाही दुखत. मग पोटात नाही दुखत तर तो पोटात दुखत नाही हे धरूनच पुढचं काय करतो? विलास सुरू करतो. मग हे पोटातलं दुखतं ते तसंच राहतं. त्याच्यामुळं तो डॉक्टरला फसवत नाहीये, आपण कोणाला फसवतोय? स्वतःला. परमार्थामध्येही माणसं दुसऱ्याला फसवताना दिसत असतात, दुसऱ्याला नाही फसवत, ते स्वतःला फसवतात, स्वतःला. आणि तुकाराम महाराजांना याची फारच चिड आहे. काय चिड आहे? ज्याचा त्याचा स्वभाव विशेष आहे. ज्याचा त्याचा काय स्वभाव विशेष आहे. तुकोबारांना हे दिखाऊपणा, खोटारडेपणा, दांभिकपणा याची जास्त चीड आहे. आणि म्हणून तुकोबारांचं असं म्हणणं आहे की आपलं जे आहे ते असं आतून पाहिजे. मानसिक धारणा तशी झाली का मग वरून तसं वागण्याचा काय करावा? प्रयत्न करावा. मानसिक धारणा तशी नसेल तर वरून उगाच दाबून दडपून तशा प्रकारचं दाखवण्याचा प्रयत्न करणारा काही अर्थ नाही. कुणीतरी तुकाराम महाराजांच्या जवळ एखाद्या विषयी वर्णन करत असावं, म्हटले फार त्यागी आहेत ते. फार काय आहेत? त्यागी आहेत, ब्रह्मचारी आहेत, घरदार सगळं सोडून इथे येऊन राहिलेले आहेत. आता तुकाराम महाराज त्या क्षेत्रातले जाणते आहेत, परीक्षक आहेत, परीक्षक. परमार्थ क्षेत्रातले तुकोबाराय काय आहेत? परीक्षक आहेत, एमडी आहेत, एमडी. त्याच्यामुळं तिथं शहाणपणा त्या क्षेत्रातल्या माणसाने तरी करूच नाही. तुकाराम महाराजांजवळ परमार्थातला शहाणपणा काही दाखवण्याचं कारण नाहीये. तिथं व्यवहारातलं दाखवलं तर तुकाराम महाराज कदाचित एखाद्या वेळेला त्याला काय होतील? मान्यताही देतील. पण तुकोबाराय म्हणतात की जोवरी तोवरी सांगती संतपणा. इकडंच आपलं काय मिरवायचं ते मिरवत जावं, तिकडं नाही. जवळ तुकया सवे भेटी झाली नाही. आता ते लोकांनी वर्णन करायला सुरुवात केली. तुकाराम महाराजांनी सांगितलं ठीक आहे, चांगलं आहे, पण तुम्ही त्याला त्यागी आणि ब्रह्मचारी. आता सर्वसामान्य माणसाचं कसं आहे, बायको केलेली नाही त्याला लोक काय म्हणतात? ब्रह्मचारी. आणि घरदार सोडली त्याला काय म्हटलं जातं? त्यागी म्हटलं जातं. तुकाराम महाराज म्हणतात एवढ्याने कुणी ब्रह्मचारी आणि एवढ्याने कुणी त्यागी होत नाही. नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे. केवळ स्त्रीचा त्याग केलेला असेल तेवढ्यानं ब्रह्मचर्य त्याच्या ठिकाणी
संपादन होतं ते एक मोठं व्रत आहे. ब्रह्मचर्य हे काय आहे? व्रत आहे. भगवत साक्षात्काराकरता अत्यंत पोषक अशा प्रकारचं ते व्रत आहे. आत्मसाक्षात्कार ज्याला करून घ्यायचा आहे त्याचा हा रस्ता आहे. पण याचा अर्थ हा नाही की केवळ पत्नीचा त्याग केलेला असला म्हणजे तो ब्रह्मचारी आहे. पत्नी नाही म्हणून तो ब्रह्मचारी आहे असं नाही. आणि पत्नी असणारे ब्रह्मचारी नाहीत असंही नाही. पत्नी असणारे काही ब्रह्मचारी आहेत आणि पत्नी नसणारे काही ब्रह्मचारी नाहीत. हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. ब्रह्मचारी शब्दाचा खरा अर्थ तर असा आहे की ब्रह्माच्या प्राप्तीकरता ज्याच्या सगळ्या अशा प्रकारच्या घटकाची मोहर ब्रह्माकडे झालेली आहे त्याचं नाव आहे ब्रह्मचारी. ब्रह्मप्राप्ती करता, ब्रह्माच्या प्राप्ती करता ज्याची डोळ्याचा व्यवहार असतो, ज्याच्या कानाचा व्यवहार असतो, ज्याच्या त्वचेचा व्यवहार असतो, ज्याच्या घ्राणेंद्रियाचा व्यवहार असतो, ज्याच्या पायाचा व्यवहार असतो, ज्याच्या हाताचा व्यवहार असतो, म्हणजे काया वाचा मनाने कायिक व्यापार असो, वाचिक व्यापार असो वा मानसिक व्यापार असो, त्या सगळ्या व्यापाराचा विषय ब्रह्मप्राप्ती आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. असं ज्याचं जीवन झालेलं आहे तो आहे ब्रह्मचारी. आणि मग त्याला प्राधान्याने वीर्य रक्षण केलं जात असल्यामुळं त्याला मग नंतर ब्रह्मचारी असं म्हणू लागले. त्याच्यानंतर मग केवळ पत्नी नसली की त्याला अविवाहित म्हणा फार झालं तर त्याला नाही का ब्रह्मचारी म्हणायचं काही कारण नाही. त्यांचं लग्न नाही झालेलं अविवाहित अशा प्रकारचे ब्रह्मचारी असं असं थोडीस परमार्थातच नाही. किती काही राजकारणी लोक आहेत त्यांचीही लग्न झालेली नाही राहत. किती काही असे त्यांना लग्नाला मेळच बसलेला नाही राहत. त्याच्यामुळे तसा काही संबंध येत नाही. ब्रह्मचारी असतात असं थोडीच आहे. काय नवे ब्रह्मचारी वाहिलेच्या त्यागे नाही का. केवळ पत्नी नसणं म्हणजे ब्रह्मचारी आहे असं नाहीये. आणि केवळ घराचा त्याग करणं म्हणजे त्यागी आहे असंही अशा प्रकारचं म्हणायचं काही कारण नाहीये. मला ज्यांना घरच नसतात मग ते सगळे त्यागी होतात काय? आत तशा प्रकारची स्थिती मानसिक धारणा तशी होणं गरजेचं आहे. मानसिक धारणा तशी झाली पाहिजे. मनामध्ये जर वासना असतील, आसक्ती असेल विषय भोगाची, तर मग त्यांनी बाह्य दृष्टीनं त्याग केला काय आणि जवळ असलं काय काही फरक पडत नाहीये. कारण काम वाढे भय वासनेच्या द्वारे, वासनेच्या द्वारे काम वाढे, वासनेच्या द्वारे भय वाढे. वासना महत्वाचे. ही वासना उपटून काढणं गरजेचं आहे. वासना असेल तर लग्न न करण्यातही काही अर्थ नाही. आणि वासना राहिली नसेल तर लग्न केल्यानंतरही काही बिघडणार नाही. एक माणूस होता, आळशी होता. कामाचा त्याला कंटाळा यायचा. मग त्याला असं वाटायचं की सगळं काम बायकोनीच करावं. हुशार होता तो. आणि मग ती कधी कधी अहो म्हणजे हे सगळं मीच करायचं, हे तुमचं काम आहे, तुम्हाला करायला. हे बा तू जर मला असा ताण दिला ना तर मग मी लिंबाजी भाऊ होईन म्हणायचा. त्याच्या गावाच्या जवळच जंगल आणि त्या जंगलामध्ये एक महात्मा राहत होते. ते लिंबाचा पाला खाऊन जगायचे म्हणून त्यांचं नाव काय पडलेलं लिंबाजी भाऊ पडलेलं. मग कोणी एखाद्याला वैरागी झालं म्हणजे तो जाऊन तिथं राहायचं. मी लिंबाजी भाऊ होईन म्हणायचा. आता तिला वाटायचं की खरंच हा जर लिंबाजी भाऊ झाला तर मग आपलं कसं व्हायचं. लहान मुलं आहेत, चल नका का काम करत नाही पण किमान कुंकुवाचा धनी म्हणून तरी, बुजगावनं म्हणून तरी, दारातला चपराशी ते रखवालदार म्हणून तरी का होत नाही. काही पैसे तर द्यावे लागतच नाही ना, फुकटचं आहेच ना. निघून गेल्यावर काय करतात, पुन्हा काय करायचं. म्हणून मग ती आपली मुकाट सगळी स्वतःच काय करायची, काम करायची. गुरु भेटतातच.
एके दिवशी काम वगैरे संपल्यानंतर शेजारणी आले ते गप्पा मारत मारत मग तू म्हणे का ग तुला किती काम करावं लागतो? हो म्हणे हा मुडदा काहीच करीत नाही. अगं म्हणे काय करत नाही म्हणजे त्याला करायला येत जा ना. करत नाही म्हणजे कस काय करीत नाही? अहो म्हणे त्याला काय काम सांगितलं का तो म्हणतो मी लिंबाजी वाहून. त्याच्यातली एक जास्त हुशार होती ती म्हणे लिंबाजी वाहून सोपं थोडंच आहे. याला 5 वाजता ढोसायला लागतो चहा आणि हा का लिंबाजी वाह होतो का? तू त्याला सांग तुला व्हायचं तर लिंबाजी वाह होय, इथं राहायचं तर काम कर, नाही तर चल होईल लिंबाजी वाह होय, कोणचं तरी एक कर. आणि तू झालास तर तुला काय करायचंय मी सांगते तसं कर. मग तिनं सांगितलं लिंबाजी भाऊ झाल्यावर काय काय करावं लागतं, कसं कसं असतं तिथं काय काय. ते तिकडे जाऊन 4 दिवस राहिलेली होती, तिला माहित होतं सगळं. आणि तुझा नवरा लिंबाजी होणं कसं शक्य नाही हेही तिला काय केलं त्यानं पटवून दिलं. तिच्याही ते लक्षात आलं. मग बरं वैतागून गेलेली होती काम करून करून ती. नंतर संध्याकाळी आला का म्हटले तुम्ही सरपण नाही आणलं? नाही आणलं. का नाही आणलं? काय करू चुलीत काय घालू मीच आणायला पाहिजे का? हे पाय तुझं जास्त बडबड केली तर मी लिंबाजी होईल. हा झालं मग चालेल, आमचं जसं होईल तसं होईल आम्ही पाहून घेऊ, तुम्ही वाच लिंबाजी व्हा. तुम्हाला जर आता घरात राहायचं असेल तर काम करावं लागेल, अन्यथा लिंबाजी व्हा. आता इतकं धडे सोट म्हटल्यानंतर मग त्याला वाटलं चला हिला जरा दाखवावंच. त्यानं धोतर टाकलं खांद्यावर आणि गेला ना जंगलामध्ये. संध्याकाळी जेवलंच नाही मग ते म्हण नाही जेवत जाय. गेला तिथं जाऊस तर 10 वाजलेले होते, त्यांचं सगळं आटोपलेलं होतं. मग नमस्कार वगैरे केला. महाराज म्हटले मला साधना वगैरे करायची, आता इथंच राहायचंय, मला कंटाळा आलाय, कुणी माझ्याकडे नीट पाहत नाही, अमकं नाही तमकं नाही, असं नाही तसं. ठीक आहे थांब. मग त्याच्याकरता स्वतंत्र एक झोपडी होतीच तयार. त्या झोपडीत राहा म्हणे, जप वगैरे ध्यान वगैरे करत जा. महाराज यांनी संध्याकाळी खाल्लेलं नाही, कायचं ध्यान आणि कायचं जप होत. रात्रभर नुसतं घराचं ध्यान यायचं. त्यात सकाळ झाली, सकाळी पहाटे सगळे उठले, सगळ्याबरोबर स्नान केलं त्यांनी, प्रार्थना वगैरे झाली की एकाने ते लिंबाचा पाला आणला, तो वाटला आणि एक ग्लास ते पाल्याचा रस सगळ्याला दिला. याला दिला रस, ते लिंबाच्या पाल्याचा रस. हा घेऊन झोपडीत गेला, एक घोट घेतला. महाराज याला लिंबाचा पाला पिणार आहे का? टाकून दिला. दुपारच्या वेळेला ते शिजवलेले एवढे गोळे पाल्याचे. त्याला काही ते खाल्लं नाही, रात्री जेवलेलं नाही, दिवसभर उपाशी. आणि मग काय याचं दुपारून तर जंगलाच्या असा कडाला आला, गावातली जनावर वगैरे चरायला येत होती तिथं आला. आणि मग त्या गुराखे राकोळीमध्ये त्याची काही जनावर होती, म्हैस होती, तिथं शिपूट धरला आणि आला. घरात आलो, रे अग म्हशी मला का ग निशी, अग म्हशी मला का ग निशी. तो संध्याकाळी आल्याला हिनं पाहिलं, हिच्या लक्षात आलं की माझी मैत्रीण सांगत होती ते अगदी बरोबर होत. ते म्हणे का लिंबाजी वा? ते म्हणे या म्हशीनं आणलं. कशाचे म्हशीनं आणलं कशाचं काय? दृष्टांत संपला. कशाकरता सांगितलं दृष्टांत? लिंबाजी वा व्हायचं म्हणून जंगलात जाणं वेगळं आणि मानसिक तशा प्रकारची धारणा होणं वेगळं. मानसिक धारणा जर नसेल तर बाह्य अशा प्रकारच्या त्यागाला काहीही महत्व नाही, काहीही किंमत नाही, काही उपयोग नाही, काही उपयोग होत नाही. बरं, हे आपल्याला मानावंच लागेल. आपली आतून जर तयारी नसेल तर घरदार सोडून परमार्थात आलेली माणसं घरादारात असणाऱ्यापेक्षा जास्त विषयी होतात, जास्त आसक्त होतात आणि जास्त लोभी होतात. हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल. जी माणसं घरी सामान्य शेतकरी असतात, वर्षाला फार झालं तर 60-70 हजाराचं उत्पन्न काढतात, त्या 60-70 हजारामध्ये त्याची अपेक्षा असते की 10-20 हजार तरी आपले कुठं लागावे,
परमार्थात लागावे. 60-70 हजाराचं उत्पन्न मिळवणारा शेतकरी 10-20 हजार परमार्थात लागावा अशी अपेक्षा करत असतो, आणि 60-70 लाख मिळवणारा आणखीन जास्त लाख कसे मिळतील हा परमार्थातला अपेक्षा करत असतो. तर ही जी अधोगती झालेली आहे त्याची परमार्थामध्ये येऊन त्याचं मुख्य कारण हे आहे की मानसिक धारणा तयार झाली नाही, आणि नुसता बाह्य दृष्टीने अशा प्रकारचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. मिळणार काय, त्याच्या पदरात काय पडणार आहे, पुढं काय आहे. तुकाराम महाराजांचा या अभंग लिहिण्याच्या पाठीमागचा भाव हा आहे की मुळात बाधक कृतीपेक्षाही वासना आहे. संसारामध्ये कृती बाधक असेल तर परमार्थामध्ये वासना बाधक आहे. वासना, आणि ही वासना, मग हे छोटस ही दिलेलं आहे, उपलक्षण आहे. घराचा त्याग किंवा पत्नीचा त्याग हे उपलक्षण आहे. परमार्थातल्या सगळ्याच अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत तर या मनापासून होणं गरजेचं आहे. त्या विषयाविषयीच्या वासना मनातून आपण उपटून काढलेल्या असतील तरच त्याच्या बाह्य त्यागाला काय आहे, महत्व आहे. अन्यथा काय महत्व नाही, काही उपयोग नाही. मी मागे उदाहरण दिलं होतं, आचार्यांच्या कालामध्ये एक संन्यासी मृत झालेला आहे आणि त्याची पुढची तयारी चालू आहे. आचार्य आलेले आहेत. संन्यासाने विरजाहोम केलेला असल्यामुळे त्याला जाळत नाही, पुरतात. पण तरीही आचार्यांनी सांगितलं त्याची झोपडी तपासा, काय काय निघतंय पहा. आणि काही नाही महाराज, एका पुडीमध्ये काय निघाली, एक लवंग निघाली. लवंग आचार्यांनी सांगितलं जाळा याला. यांनी संन्यास आश्रमाला काळीमा फासली. काय परिग्रह केलाय, लवंगेचा परिग्रह केलेला आहे. तरी आचार्य म्हणतात यांनी संन्यास आश्रमाला काळीमा फासलेले. ह्याला पुरण्याचा अधिकारी नाहीये, याला सरळ काय करा, जाळा. म्हणजे इतका परमार्थामध्ये सूक्ष्मपणा. अर्थात हे सर्वसामान्य सर्वसामान्याला समजून तरी काय करायचं, ज्याचे त्याला समजतं आणि संतांना समजतं, देवाला समजतं. आपण जे करतो त्या करण्याच्या पाठीमागे आपल्या मनामध्ये काय भाव आहे, हा भाव जगाला समजला नाही. परत जगाला समजून बी काही उपयोग नाही. जगाला समजलं तरी जग काय करणार आहे. पण ज्याला समजायला नाही पाहिजे त्याला तर पहिलंच समजून जात. म्हणून केवळ बायकोचा त्याग केला म्हणजे कोणी ब्रह्मचारी होत नाही, वा घराचा त्याग केला म्हणजे कोणी त्यागी अशा प्रकारचं होत नाही. भोगाची इच्छा सोडलेला जो आहे तो काय असतो, त्यागी असतो. भोगाची इच्छा ज्याने मनातून टाकून दिलेले. काम वाढे भय वासनेच्या द्वारे, वासनेच्या द्वारे काम वाढे, वासनेच्या द्वारे भय वाढे. वासना ही प्रमुख आहे. आणि मग त्या वासनेच्या साधनाने, वासनेच्या मुळे काम म्हणजे विषयाची अपेक्षा वाढत राहते, आत वासना असते. आणि मग जरी समजा घर सोडली, अमकं सोडलं तमकं सोडलं, आणि आत वासना असेल की अपेक्षा वाढतच राहतात, वाढतच राहतात, वाढतच राहतात. महाराज हा फार मोठा गुंतागुंत आहे. घरदार सोडून जे परमार्थामध्ये आलेले आहेत त्यांच्या परिग्रहाचा गुंता फारच मोठा आहे. परिग्रहाच्या ठिकाणी तो आसक्त आहे की आसक्त नाही हे फक्त देव किंवा तुकाराम महाराजासारखे जे परीक्षक आहे हेच जाणू शकतात, दुसरा नाही कोणी जाणू शकत.
कारण ज्या आचार्यांनी लवंग त्या साधू जवळ निघाली म्हणून त्याला जाळायचं सांगितलं, त्या आचार्यांनी 4 मठ बांधले आणि पूर्ण भारत देशाला काय केलं, कव्हर केलेलं आहे. भारताच्या 4ही दिशेला आचार्यांनी 4 मठ बांधून पूर्ण भारतावर अशा प्रकारची शंकराचार्य पदाची पकड राहावी अशा प्रकारची स्थिती निर्माण केली होती. मग दुसऱ्याची लवंग यांना समजत नाही आणि यांचे मठ कसे काय चालतात, असं कुणीही काय करू शकतं, म्हणू शकतं. कुणीही म्हणू शकतं किंवा दुसऱ्याच्या ठिकाणी लवंग दिसली तर तुम्ही त्यांना जाळायला सांगितलं आणि तुम्हाला मात्र मठ बांधायला चालतात. आचार्यांनी मठ बांधले. आचार्यांच्या याच्यामध्ये मठाची परंपरा आहे, त्याचे उपपीठ सुद्धा किती काही काय झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत. पण ती जी मठ बांधली ती मठ कशा करता बांधली, स्वभोगा करता की धर्मवृद्धी करता, धर्मरक्षणा करता, हा स्वसंवेद्य भाग आहे. हे दुसऱ्याला कसं कळणार आहे. म्हणून महत्वाचा भाग आहे की भोगाची वासना आपल्या चित्तामध्ये किती आहे. विषय भोगाची वासना असेल तर वासनेमुळे विषय भोगाच्या अपेक्षा निश्चितच काय होणार, वाढणार. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. याच्यात अजूनही एक शंका येणं साहजिक आहे. ठीक आहे, मनामध्ये भोगाची वासना आहे, पण भगवान सांगतात की मनाला आकळणं सोपं नाहीये. मनाला आकळायचं असेल तर अगोदर तू इंद्रियावर काय कर, ताबा घे. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजयेनं ज्ञान विज्ञान नाशनम. अगोदर तू इंद्रियांना ताब्यात घे, कारण वासना मनामध्ये असते. वासना कुठं असते, मनामध्ये असते. आणि मनाला इंद्रियाशिवाय काहीच करता येत नाही. कुठल्याही वासनेची पूर्ती करायची असेल तर मनाला सहकार्य कोणाचं लागतं, इंद्रियाचं लागतं. जिलेबी खाऊ वाटते मनामध्ये, जिलेबी खाण्याची काय आहे, वासना आहे. पण एकादशी आहे, हाताने सांगितलं अजिबात नाही चालणार, मी उचलणारच नाही. तोंडाने सांगितलं मी चावणार नाही, जिभेने सांगितलं मी गिळणार नाही. मन किती काही थाय 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 जरी आत नाचलं, पण जर इंद्रियाने त्याला सहकार्य नाही केलं तर मनाचं काहीही चालत नाही. नाचतं 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 पुन्हा शांत होऊन बसतं, गप्प बसतं, काही करू शकत नाही. म्हणून इंद्रियाचा तो निग्रह कर. आणि इकडं असं म्हणतात की कर्मेंद्रिय आणि संयम हे असते मनसा स्मरण, तो ढोंगी आहे. मग इंद्रियाचं नियमन करायचं की नाही करायचं. परत मनामध्ये जर वासनाच राहिली नसेल तर इंद्रियाचं नियमन करण्याची गरजच राहत नाही. मनामध्ये जर वासना नसेलच तर इंद्रियाचं नियमन करण्याचा काय संबंधच येत नाही. एकादशीच्या दिवशी तुम्ही उघडी जिलबी ठेवा वारकऱ्याच्या घरी, कुणी खाणारच नाही, त्याला राखण करण्याची आवश्यकताच नाही. कारण त्या दिवशी काय असते, एकादशी असते. त्या दिवशी त्याच्या मनामध्ये वारकरी असेल तर अन्नाविषयी वासना असूच शकत नाही, राहू शकत नाही. मग वासना नसेल तर इंद्रियाचं नियमन करण्याची गरज नाही, आणि वासना असेल तर इंद्रियाचं नियमन करून काही उपयोग नाही, कारण त्याला ढोंगी म्हणतात. आणि मग असं आहे तर भगवंताने असं का सांगितलं की तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ. तर हा वासनेला जिंकण्याचा मार्ग आहे. आणि मग ढोंगी कोणाला म्हटलेला आहे, ज्याला वासनेला जिंकायचंच नाही. ढोंगी तो आहे की ज्याला वासनेला जिंकण्याची काय नाही, इच्छाच नाहीये. उलट वासनेबरोबर त्याला नाचायची इच्छा आहे. फक्त बाहेरून लोकांना दिसावं म्हणून इंद्रियावर त्याने काय केलेलं आहे,
ताबा ठेवलेल्या इंद्रियाला आवरण्याचा प्रयत्न करतो, त्याला ढोंगी म्हटलेला आहे. साधक वेगळा आणि ढोंगी वेगळा. दोघंही प्राथमिक अवस्थेमध्ये बाहेरून दिसायला सारखेच दिसतात. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. दोघंही सारखे दिसतात. ध्यान करायला बसलेला आणि झोपी जाणारा माणूस दोघंही, कारण दोघंही बसलेले असतात, दोघांनी डोळे झाकलेले असतात. पण झोपण्याकरता डोळे झाकलेले की ध्यान करण्याकरता काय कळत आहे? सांगितलं होतं आम्ही संस्थेमध्ये राहत असताना 3:45ला घंटी व्हायची. 3:45ला घंटी झाली की मोठे बाबा खाली यायचे. तर ते त्यांचं ते जिना लाकडी आहे, वरून खोलीतून खाली यायचा, तो पाय आपटायचे, दान दान दान. खाली आम्ही राहायचो. तुमचे बाबा आले की उठावंच लागायचं, कारण नाही तर मग लातानेच मारत होती नसलं उठला का. ते उठून बसायचं आणि मग झोप काय गेलेली नाही नसायची. आणि बाबा खाली आले संडासून वर गेले की मग पुन्हा काय येत नसत. मग काय करायचं, बसायचं, चादर नाही तर शाल असे याच्यावर घेऊन असं बसायचं. कुठला रे? काय ध्यान करतो. ध्यान करणारा बी तसाच बसून शाल अंगावर टाकून ध्यान करतो. आणि आता ज्याला उठायचं नाहीये, झोपाय तशीच आहे, तोही काय करतो, वरून दोघेही दिसायला प्राथमिक अवस्थेमध्ये काय होतं, सारखेच दिसत असतात. बाहेरच्याला सारखे दिसत असतात, आतून ते सारखे नाहीत. म्हणून मनावर विजय मिळवण्याकरता, वासनेला मुळातून उखडून फेकण्याकरता साधना म्हणून जर तो इंद्रियाचा अगोदर निग्रह करत असेल तर ते ढोंग नाही. पण ज्याला मनावर विजय मिळवायचाच नाही, वासनेच्या बरोबर तो वाहवत चाललेला आहे, उलट वासना पूर्ती करण्याची संधी पाहतोय, असा मनुष्य जर बाहेरून बाह्येंद्रियाचा कर्मेंद्रियाचा निग्रह करत असेल तर ते काय आहे, ढोंग अशा प्रकारचा आहे. तेव्हा काम वाढे भय वासनेच्या द्वारे. वासना आत असेल तर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की मग काय होतात, विषयाच्या इच्छा या वाढत राहतात, विषयाच्या इच्छा वाढत असतात आणि मग भीती वाढते. वासनेच्याच द्वारा भीती वाढते. विषय मिळतो की नाही याची भीती आहे, मिळालेला विषय टिकतो की नाही याची भीती आहे, टिकला तर आपण टिकतो की नाही याची काय असते, भीती असते. तेव्हा या भीतीला आणि इच्छेला जन्म देणारे कोण आहे, वासना आहे. वासनेचं संतांनी खूपच वर्णन केलेलं आहे. वासना ओढाळ गाय, असं नाथ महाराजांनी मला वाटतं बारोडामध्ये म्हटलेलं आहे. वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरे रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हे वासना जन्माला कारणीभूत आहे. बरंच कर्म नसलं आणि वासना असली तरी जन्म घ्यावा लागतो. कर्म असेल तर कर्मच वासना निर्माण करतो. पण एखाद्याचं कर्म जरी नसलं आणि जर वासना असली तर ही वासना कर्म शिल्लक ठेवायला लावते आणि जन्म घ्यायला लावते. वासना भयान अशा प्रकारची मोकार वस्तू आहे. वासनेचे मूळ छेदिल्या वाचून. हा, वासनेचे मूळ छेदिल्या वाचून नव्हे हा, या गर्भवासा खंडन नव्हे. म्हणजे वासना क्षय हा व्हावाच लागतो. बरं, संतांनी, आपल्या वारकरी संतांनी याचाच तर आधार घेतलाय मग, कारण यांचंही सगळं कर्म ब्रह्मार्पण होतं. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनावानुसृत करोति यद्यत् सकलम परस्मै. जे कर्म असेल ते भगवद अर्पण बुद्धीनं ते करतात. त्यामुळं कर्म शिल्लक राहत नाही आणि यांना जन्म घ्यायचा असतो. भक्तीची अपेक्षा, भक्तीची भूक त्यांची भागलेली नसते, तृप्तीलाच भूक लागलेली असते आणि पुन्हा भक्ती करण्याची अपेक्षा आहे. आणि भक्ती करण्याकरता पुन्हा यायचं तर कर्म शिल्लक नाही आणि जन्म तर घ्यायचा आहे. मग जन्म कसा मिळणार, म्हणून मग इथे वासनेला मरू नाही देत. हेच व्हावे माझे
असं तुकोबाराय म्हणतात, देवा माझी ही आशा नष्ट होऊ देऊ नको. माझी आशा ही सतत अशा प्रकारची जिवंत राहिली पाहिजे, चिरंजीव असली पाहिजे. तशीच ती माझ्या मनामध्ये राहू दे. तिचा आणि माझ्या मनाचा कधीही वियोग होऊ देऊ नको. मी तर प्रयत्न करून तिला ठेवतोच, पण अनवधानाने एखाद्या वेळेला ती माझ्याकडून जाऊ शकते. तेव्हा तू कृपा कर आणि माझी ही आशा तशीच ठेव. आशा वासना, कारण ही वासना आम्हाला पुढच्या जन्माकरता महत्वाचं अशा प्रकारचं भांडवल आहे. आणि भक्ती करण्याचीच वासना त्यांना जन्म देते. त्यामुळं मग जन्मापासूनच त्यांची काय सुरू होऊन जाते, भक्ती सुरू होऊन जाते. मग जन्मता पांडुरंगे जीवेवरी लिहिले, कारण त्याच्या करताच त्याने जन्म घेतलेला असतो. जन्माचे दोन कारण आहेत, कर्म आणि वासना. कर्म शिल्लक असेल जन्म घ्यावाच लागतो, आणि वासना जरी राहिली तरीही जन्म घ्यावा लागतो. म्हणून कर्माचाही मुक्त होण्याकरता कर्माचाही क्षय व्हावा लागतो आणि वासनेचाही क्षय व्हावा लागतो. इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. महाराज वासना नष्ट झाल्याशिवाय ब्रह्मज्ञानच निर्माण नाही होत. अज्ञान निवर्तक जीवदशा घालवणार अशा प्रकारचं जे ब्रह्मज्ञान आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात, अशा प्रकारचा आत्मसाक्षात्कार असं ब्रह्मज्ञान वासना जोपर्यंत चित्तात आहे तोपर्यंत निर्माण नाही होत. वासनाच त्याला काय करते, प्रतिबंध करते. ज्ञानाचे 3 प्रतिबंध मांडलेले आहेत, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. वर्तमान प्रतिबंधामध्येही 4 प्रकार केले आहेत. प्रतिबंधो वर्तमानो विषयासक्ती लक्षणा प्रज्ञामांद्यम कुतर्कश्च विपर्यय दुराग्रह. प्रतिबंधो वर्तमानो, वर्तमान प्रतिबंध आहेत. पहिला विषयासक्ती, विषयाविषयीची आसक्ती म्हणजेच वासना. विषयासक्तीचं दुसरं नाव काय आहे, वासना. तर ही वासना जर चित्तात असेल तर ते ग्रंथ कोळून कोळून जरी प्याला आणि रात्रंदिवस जरी त्याने श्रवण मनन निधिध्यासन केलं तरीही या वासनेच्या प्रतिबंधामुळं त्याला या जन्मात ब्रह्मज्ञान होत नाही. त्या श्रवणाच्या तपाच्या प्रभावाने तो ब्रह्मलोकापर्यंत जातो. तिथं ब्रह्मदेवाबरोबर मग नाना प्रकारच्या विषयाचे भोग येतो. जेव्हा वासनेचा क्षय होईल तेव्हाच त्याला ब्रह्मज्ञान होतं आणि मुक्त होतो, अन्यथा तो मुक्त होत नाही. तर वासनेचे मूळ छेदिल्या वाचून तरलोसे कोणी. मग कोणती वासना असेल, कोणतीही वासनेचे अनंत प्रकार आहेत महाराज. काममाश्रित्य दुष्पूरम, जाळ असतात वासनेचं जाळ. हे व्हावं, ते व्हावं, ते व्हावं, ते व्हावं, हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं, असं असावं, तसं असावं, तसं असावं. किती वासना ह्या आपल्यालाही माहिती नाही आपल्या आत किती वासना आहेत. म्हणजे आपल्या कसं काय आपल्याला माहित नसेल, आपलं सगळंच आपल्याला माहिती असं वाटतं का तुम्हाला? सांगा बरं मग आपल्या अंगावर केस किती आहेत? आपल्या अंग तुमच्या अंगावरचे केस सांगते तुम्हाला. अंगाची रोमा किती, जयाच्या तयासी न गणवती. तशाच प्रकारे आपल्या चित्तात किती वासना आहेत. तसा तसा समय आला, तशी तशी परिस्थिती निर्माण झाली, तशा तशा देशामध्ये त्या त्या स्थितीमध्ये गेला की त्या त्या वासना काय होत असतात, उफाळून वर येत असतात. त्या आत सूक्ष्म रूपाने किती बसलेल्या कोण जाणे. कसलीच वासना राहू लागल. मुक्त होण्याकरता कुठलीच वासना राहता कामा नये. केवळ मुक्त होण्या एवढीच अशा प्रकारची इच्छा राहावी लागते. बाकीच्या सगळ्या इच्छा चित्तातून निघून जाव्या लागतात. त्यावेळेला मुक्त करणार ब्रह्मज्ञान त्या चित्तामध्ये दृढ अशा प्रकारचं निर्माण होतं.
अन्यथा जर चित्तामध्ये वासना असतील तर कुणीही आपण तरलोय अशा प्रकारच्या भ्रमामध्ये राहू नये. पिंगलेची कथा सांगतात. वेश्या होती पिंगला, नंतर तिला वैराग्य झालं आणि मुक्त झाली. पण मग वेश्या मुक्त कशी झाली, वेश्या कशी होती, तर तिचा पूर्व इतिहास असा आहे. एका राजाची ती मुलगी होती आणि लहानपणापासून घरी सत्संग घडत असल्यामुळं तिनं ब्रह्मचारी व्रत धारण केलेलं आहे. विवाह वगैरे केला नाही, कुमारिका राहिली आणि सतत चिंतन केलं, भगवत चिंतन केलेलं आहे. म्हातारी झाली. म्हाताऱ्या अवस्थेमध्ये बिमार पडली ती आणि मग ती बिमार पडल्यामुळं तिला पाहण्याकरता वैद्यबो आलेले आहेत आणि तिचा हात वैद्यबोने हातात घेतला. पूर्ण जीवनामध्ये पुरुषाचा पहिल्या वेळेला तिला स्पर्श झाला आणि नुसती मनामध्ये वासना निर्माण झाली की पुरुषाचा स्पर्श असा असतो. आणि तेवढ्यात काय झालं, प्राणोत्क्रमण झालं. नुसत्या तेवढ्या वासनेमुळं जन्मभर भगवत चिंतन केलेलं वेश्या बनावं लागलं महाराज, वेश्या. तर ही वासना एवढी अवघड आहे. जी सामान्य अशा प्रकारची अगदी सूक्ष्म अशी वासना सुद्धा माणसाला अनेक अशा प्रकारची जन्म घ्यायला लावते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की काम वाढे भय वासनेच्या द्वारे, सांडावे ते धीरे आचा वाचा. म्हणून ही अत्यंत अनर्थकारी असणारी वासना धैर्य धारण करून चित्तातून काय केली पाहिजे, सांडली पाहिजे, तिचा त्याग केला पाहिजे. वासनेचा त्याग करणं गरजेचं आहे. घराचा त्याग करणं फार महत्वाचं नाहीये. घराचा त्याग फार महत्वाचा आहे आणि आवश्यक आहे. साधनेला घराचा त्यागही पोषक निश्चित असतो. पण मग वासनेच्या त्यागासह घराचा त्याग होणं गरजेचं आहे. वासना जर मनामध्ये असेल आणि वासनेला जर आपण खतपाणी घालत असू तर मग घराचा त्याग ही विटंबना आहे. मग घराचा त्याग विटंबना आहे. दृष्टांत देतात तुकोबाराय, कापवोनी टिरी शुरत्वाची मात, केले वाता हात उचित काळे. शुरत्वाच्या गप्पा मारणं खूप सोपं असतं. त्याला काय लागतं, शत्रूला असं हाणायचं, इकडून हे करायचं, तिकडून ते करायचं, अमकं करायचं, तमकं करायचं, नाही का. युद्धाच्या गोष्टी ऐकणं बरं वाटतं महाराज. प्रत्यक्ष ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग येतो त्यावेळेला युद्धात उडी टाकणाऱ्याला स्वतःच शिर हातावर घेऊनच उडी टाकावी लागते. झंझायाच्या गोष्टी ऐकताची सुख, दुःख थोर आहे. तर पवाडे ऐकायला चांगले वाटतात. युद्धाच्या गोष्टी ऐकायला मस्त वाटतं. पोथ्या ऐकायला किती बेस्ट वाटतात. रामाने असं केलं, रावणाने तसं केलं, कंसाने हे केलं, कृष्णाने ते केलं, ऐकायला बरं. प्रत्यक्ष ज्या वेळेला झुंजाचा प्रसंग येतो त्यावेळेला संदेशाकडून शत्रूचा बाण येत असतो आणि एखाद्याचा हात काढून घेऊन जातो, एखाद्याच्या छातीत लागतो, एखाद्याच्या मांडीत लागतो. खस दिले त्याला काढायचं आणि फेकून पुन्हा त्याच्याबरोबर युद्ध करायचं. हा ज्या वेळेला प्रत्यक्ष प्रसंग येतो त्यावेळेला त्या ठिकाणी धैर्याने उभं राहणं अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं असतं. आणि असं घडत नसेल तसंच परमार्थामध्ये प्रत्यक्ष वासनेचा त्याग करणं महत्वाचं आहे, बाह्य त्याग करणं महत्वाचं नाही. आणि म्हणून वासनेचा त्याग जोपर्यंत झालेला नाही तोपर्यंत मी त्याला त्यागी म्हणणार नाही आणि मी त्याला ब्रह्मचारी म्हणणार नाही. तुकोबाराय म्हणतात, माझी जीभ खोट्याची स्तुती करून विटाळली जात नाही. लटिक्याची स्तुती करणं म्हणजे जीभ रजस्वाला होणं आहे. तुका म्हणे, करी जिव्हेसी विटाळ. लटिक्याची मूळ स्तुती होता, खोट्याची
मुळात जो खोटा आहे आणि त्याची जर स्तुती माझ्या जिभेकडून झाली तर मी जिभेला अस्पृश्य मानेन. अस्पृश्य, तिचा संबंध ठेवणार नाही, तिला स्पर्श करणार नाही, तिनं शिवलेलं अन्न खाणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. तुकोबार आहे म्हणजे खोट्याच्या किती विरोधात आहेत. तुकोबारांना खोट्याचा किती तिटकार आहे याच्यातून हे सिद्ध होतंय. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे करी जिव्हेशी विटाळ. जर माझ्याकडून मूळ लटक्याची स्तुती झाली तर मी स्तुती करणारी जी जिव्हा आहे त्या जिव्हेचा सुद्धा काय धरेन, विटाळ धरेन, तिला अस्पृश्य मानेन. अशा प्रकारचं काम वाढे भय वासनेच्या द्वारे सांडावे ते धीरे आचा वाचा. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.